नमस्कार, मी निशा म्हणजे कोकणी बालमाणूस. मुलुंडच्या एक्झिबिशनवरून आल्यापासून सर्दी खोकल्याने मी आजारी असल्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला. बरेच लोक विचारत आहेत कधी बनवणार व्हिडिओ, तर लवकरच बनवेन व्हिडिओ. आणि मी दादरला पण येते 10 आणि 11 जानेवारीला वनिता समाज हॉलला, तर तिकडे पण आपण भेटूच. आज एक सहजच विचार मनात आला, म्हटलं तुमच्या सगळ्यांशी बोलूया, कारण मनातलं बोलल्यावर आपल्याला हलकं वाटतं. आणि मला माहिती नाही किती लोकांना हे ऐकायची गरज आहे, पण मला सांगा असं वाटतंय की बऱ्याचदा ना असं होतं, आपल्याला वाटतं की सगळं संपलं, आपण ह्याच्यापुढे नाही करू शकत, हे लास्ट आहे आणि हे सगळं आता बंद करावं, आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. आणि मग म्हणजे हरल्यासारखं वाटतं आणि सगळी जी पॉझिटिव्हिटी असते ना कुठेतरी आपण हिरावून बसतो आणि मग असं वाटतं की बंद करावं, घरी जावं, घरी बसावं. पण ना खरं सांगते, दिवसातून ना 10 वेळा माझ्या मनात हा विचार येत असतो. 10 वेळा की मी का करते, कशासाठी करते, जर मला काही यातून मिळतच नाहीये, मी जर नुकसानात जाते, मी जर मानसिक शांती माझी गमवून बसले, धड माझ्या घरी लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही, असं होत असेल तरीही मी का करते असं वाटतं. पण नंतर ना कुठेतरी ती एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती आपल्याला सांगते नाही तू करू शकतेस, तू इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू शकतेस आणि तुझ्यात ती ताकद आहे, म्हणून देवाने तुला इथपर्यंत आणलं, तर आता मागे वळून बघू नकोस, पुढे जा. तर हे असं माझं रोज चाललेलं असतं. आणि मला माहिती आहे की माझ्यासारखे बरेच लोक असतील ज्यांचंही असं होत असेल. काही लोक जॉब करतात, काही लोक घर सांभाळून कुठला तरी व्यवसाय करतात, काही लोक फक्त घर सांभाळतात आणि त्या सगळ्यांना असं वाटत असेल की आपण हे आता नाही करू शकत, आपण थकलोय आणि ह्याच्यातून आता आपल्याला हे सगळं बंद करायचं आहे. पण आपण बंद नाही करू शकत, आपल्याला ते आहे तसं चालू ठेवावं लागतं. ज्या लोकांना वाटतं ना की निशा बिझनेस करते, व्हिडिओ बनवते किंवा अजून काही करते म्हणजे ती खूप पैसे कमवते, खूप प्रचंड अशी यशस्वी झाली आहे, तर असं काही नसतं. आपले जे काही गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती असतात, आपण कशातून वाट काढून जातोय. प्रचंड नुकसान सहन करावं लागतं. मी माझ्या अनुभवावरून सांगते, ज्या काही गोष्टी ह्या मागच्या 1-1.5-2 वर्षात घडत आहेत त्यावरून सांगते. जर तुम्ही कुठल्याही व्यवसायाला सुरुवात केली, तुमच्यात एकतर पेशन्स लागतात. जर तुमच्यात पेशन्स नसतील तुम्ही काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान सहन करायची ताकद हवी. माझं इतकं नुकसान झालंय ना, इतकं नुकसान की मी तुम्हाला सांगूही शकणार नाही. आंब्याच्या सीझनपासून ओल्या काजूचा जो सीझन होता गेल्या वर्षीचा, विळ्यांमध्ये म्हणा, इतर गोष्टींमध्ये बरंच नुकसान झालंय. बरेच असे अतरंगी लोक मिळालेत मला, बरेचसे चांगलेसुद्धा मिळाले. पण हे जे नुकसान आहे ना, हे आपला जो फायदा असतो त्याच्या कितीतरी पटींनी जास्त असतं आणि मग ते पचवायला ना आपल्याला खूप अवघड जातं. कारण आपण जे आपलं मार्जिन ठेवून चाललेलो असतो त्याच्यापेक्षा कितीतरी 10, 15, 20 पटीने जर नुकसान झालं तर मग आपलं आर्थिक गणित जे आहे ते कोलमडून खाली येतं आणि मग वाटतं की अरे नको, कशाला, जर हे असं चालतच नाहीये तर सगळीकडे दुर्लक्ष करून आपण हे करतोय आणि याचा फायदा काय. पण आज तुम्ही कराल, उद्या परवा 4 दिवसांनी कधीतरी तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आणि मी ह्याच्यावरच विश्वास ठेवून चालते. मला असं वाटतं की मी चांगलं काम करते, मी माझ्यासोबत इतर लोकांना घेऊन जाते. माझ्याकडे बऱ्याच अशा लोकांच्या वस्तू असतात ज्यांना कामाची गरज आहे, ज्यांना पैशांची गरज आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे, तर मी अशा लोकांना माझ्यासोबत घेऊन जाते. आणि मी जर क्विट केलं, मी जर हे बंद केलं तर त्यांचं कसं व्हायचं असंही माझ्या मनात येतं. आणि मला वाटतं की जसं देवाने चालवलंय, जसं चालू ठेवलंय तसं चालू ठेवावं. सगळं काही त्याच्या हातात आहे, आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. तर माझ्यासारखे जे लोक असतील ना, ज्यांना असं वाटत असेल की कुठेतरी मागे पडतोय आपण, हरतोय की काय, तर उद्याचा दिवस तुमचा येईल नक्की. फक्त प्रयत्न सोडू नका. जय महाराष्ट्र.